मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण कुठून आले? आपलं नाव? नाशिक. माझं नाव मंगेश सोनवणे. मॅम आपण? सुनंदा सोनवणे. सर आपल्या बिझनेस बद्दल थोडं आमच्या दर्शकांना कळेल. आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत. आम्ही जेवढे फार्मास्युटिकल कंपनी आहेत, तुम्ही कधी आजारी पडल्यावर मेडिसिन घेतली असेल, टॅबलेट, कॅप्सूल, कधी आता कोरोनामध्ये वॅक्सिन्स घेतले असेल, तर हे जिथे बनतं ते प्रोजेक्ट्स आम्ही बनवतो, ते इक्विपमेंट्स आम्ही बनवतो. आम्ही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर आहेत, त्यांचे प्रोजेक्ट्स बनवून देतो. जर कोणाची लँड असेल, तो म्हटलं आम्हाला एवढे टॅबलेट मंथली इयरली काढायचे आहेत, तर ते सगळं प्रोजेक्ट आम्ही बनवून ते टॅबलेटची टेस्टिंग करून आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. म्हणजे तुम्ही क्लीन रूम पासून तर टॅबलेट पूर्ण त्यांच्यापर्यंत जाईपर्यंत पूर्ण तुमच्याकडे असतं. हां, मग हे जे एन्व्हायरमेंट लागतं कुठले टॅबलेट, कॅप्सूल किंवा इंजेक्शन बनवायला, त्या एन्व्हायरमेंट क्लीन लागतं. त्यासाठी क्लीन रूम लागते, ती आम्ही बनवतो. त्याच्यासाठी लागणारं क्लायमेट कंट्रोल, HVAC, एअर कंडिशनिंग, हॉट वॉटर किंवा जे काय असेल ते आम्ही त्यांना बनवून प्रोव्हाइड करतो त्यांच्या कस्टमाइज ॲप्लिकेशननुसार. त्यांची जे असेल त्यांची रिक्वायरमेंट तुम्ही त्यांना सगळं प्रोव्हाइड करतो. तर तुमचा बिझनेस हा फक्त महाराष्ट्रापुरताच नाही? नाही, मी पूर्ण भारतात आणि जगात बिझनेस करतो. माझा आता रशियाला साईड चालू आहे, आफ्रिकेत चालू आहे, सौदी अरेबियाला चालू आहे, आउट ऑफ इंडिया पण तुमचे काम? हो, 10-12 साईड माझ्या आउट ऑफ इंडिया चालू आहेत. नक्कीच सर, तुमचा खूप मोठा बिझनेस आहे आणि जे तुम्ही करतायत आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते खूपच तुमचं कार्य अमूल्य आहे. आणि तुम्हाला हा जो पुरस्कार जाहीर झाला आहे, महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार, आणि तुम्ही हा महाराष्ट्राच्या महामंचावर आज इथे आहात, ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतंय. फिलिंग ग्लॅड, प्राऊड फिलिंग, आणि जे काही केलं त्याची चीज झाली, ही फिलिंग येते. पोच पावती नक्कीच मिळाली असं म्हणाल. मॅडम आज कसं वाटतं इथे? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. तुम्ही आज खूप सुंदर पण दिसतंय आणि तुमचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसतोय की आज एका कामाची पोच पावती तुम्हाला इथे दिली जाते. तुम्हाला हा पुरस्कार जाहीर झाला, ही न्यूज तुम्ही तुमच्या मित्र परिवार आणि फॅमिलीजमध्ये सांगितलं, त्यांची काय प्रतिक्रिया होती सर याच्यावर? दे सेड लाईक यू डिझर्व, जे तू त्या गोष्टीला पात्र आहेस आणि ते तुला मिळाली, तू जी का मेहनत केली त्याच्या चीज मिळालं, आणि एव्हरीवन हॅपी, लाईक वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स, अजून अभिनंदन, शुभेच्छांचा नुसता वर्षाव तुमच्यावर झालेला. अजून तर मी खूप कमी लोकांना सांगितलं, 5 ते 7 लोकांना फक्त. अजून तर जगाला ओरडून सांगायचं बाकी. नक्कीच पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्ही सर्व जगाला नक्कीच ओरडून सांगा की तुम्हाला या पुरस्काराने सन्मानित केले गेले. सर तुम्हाला हा जो पुरस्कार मिळतोय हा RESIL.in आणि समाचार वाणीतर्फे मिळतोय, तर ह्या संस्थेसाठी तुम्ही काय सांगा? चांगलं आहे, तुमचं ऑर्गनायझेशन चांगलं आहे. तुम्ही जे लोकांकडे बघतायत, लोकांना एक प्लॅटफॉर्म देत आहेत, आणि याने ना लोकांचं मोरल वाढतं, त्यांच्यात पॉझिटिव्हिटी वाढते. आणि जेव्हा पॉझिटिव्हिटी वाढते ना, माणसाकडनं हमेशा सत्कार्य घडतं. तो अजून पुढे यायचा प्रयत्न करतो आणि समाजालाही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. एक नवीन तुमचं जे कार्य सुरू होतं त्याला एक प्रोत्साहन इथे तुमचं म्हणणं की दिलं जातं. नक्कीच अशा प्रोत्साहनाने ना एखाद्याचं मोरल जरी डाऊन असेल ना, जर त्याला अशा काही गोष्टी बघितल्या तर त्याने त्याच्यातून जर का पॉझिटिव्हिटी शोधली तर तोही कमी वेळात काही करू शकतो. नक्कीच सर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काही सल्ला देणार का? काही मेसेज देणार? मी एवढंच म्हणेल, स्वतःशी, कामाशी इमानदार राहा, कामात क्वालिटी द्या. तुम्हाला यश मिळण्याशिवाय राहणार नाही. तुमचं यश कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. ऑनेस्ट विथ युअर वर्क अँड युअर क्लायंट, विथ युअर क्लायंट. तुमचं बरोबर तुमचा सल्ला आमच्या प्रेक्षकांना नक्कीच उपयोगी ठरणार की कन्सिस्टन्सी ही कुठल्याही कामामध्ये सातत्याने हवीच सर. तुम्हाला हा जो पुरस्कार मिळाला यासाठी तुमचं मनपूर्वक सर अभिनंदन, आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा सर. मॅडमांचं काय म्हणणं आहे की मॅडमांना काय वाटतं ह्या महामंचाला आज इथे आल्यात, तुम्ही सरांसोबत आल्यात, तर तुम्हाला आज कसं वाटतंय? सरांसोबत आली मला खूप खुशी वाटते. आज सरांचं आज इथे एवढं त्यांच्या कृतज्ञतेने पोच पावती पण मिळते, त्यांचं एक गोड कौतुकही इथे केलं जातं. तुमचं काय मत? तुम्हाला कसं? माझं मत सरांसोबत जे आहे तेच आहे. आज मॅडमांचा आनंद गगनात मावते, त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय की आज खूप खुश आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. लेडीज अँड जेंटलमन, यानंतरची जी ऑडिओ व्हिज्युअल असणार आहे ती असणार आहे लकी डीप क्लीन रूम प्रायव्हेट लिमिटेड कॅन हॅव द ऑडिओ व्हिज्युअल, आणि त्यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे इन द कॅटेगरी
बेस्ट क्लीन रूम मॅन्युफॅक्चरर कंपनी ऑफ द इयर. जळगाव जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यातून आलेले श्री मंगेश सोनवणे यांचा प्रवास म्हणजेच मेहनत, दूरदृष्टी आणि यशाचा एक प्रेरणादायी आदर्श. 18 वर्षापूर्वी त्यांनी लकी डीप क्लीन रूम प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. ही कंपनी आज मॉड्युलर क्लीन रूम पॅनल्स, क्लीन रूम डोअर्स, ॲक्सेसरीज तयार करणारी भारतातील अग्रगण्य संस्था आहे. डिझाईनपासून इक्विपमेंट सप्लाय, इरेक्शन, कमिशनिंग आणि क्वालिटी सर्टिफिकेशनपर्यंत कंपनी HVAC क्लीन रूम टर्नकी प्रोजेक्ट्समध्ये तज्ज्ञ आहे. मंगेश सोनवणे यांना त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. गुड आफ्टरनून ऑल. गुड मॉर्निंग ॲज वेल. माझं नाव मंगेश सोनवणे. मी राहायला नाशिकला आहे, मूळचा जळगावचा. काही वर्षांपूर्वी ॲक्सिडेंटली बिझनेसमध्ये आलो आणि माझा मूळ बिझनेस हा एअर कंडिशनिंग होता. त्यानंतर काही कारणास्तव मला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये यावं लागलं. तर लकी दीप क्लीन रूम काय आहे? क्लीन रूम, तुम्ही कधी आजारी पडलात? कोणी आजारी पडलात का तुम्ही? कोणी गोळ्या औषधं खाल्ल्यात कधी? कोरोनामध्ये सलाईन लावलंय कधी? वॅक्सिन घेतलेत? ॲसिडिटी झाली म्हणून कधी ती पॅन्डी वगैरे टॅबलेट घेतली कधी? ते जेवढ्या काही मेडिसिन आहेत जिथे बनतात, त्या मेडिसिनमध्ये जी हवा असते, जो क्लीननेस असतो, कुठलंही मेडिसिन बनवण्यासाठी एक क्लीन एन्व्हायरमेंट लागतं. त्या क्लीन एन्व्हायरमेंट आम्ही बनवतो. मोकळ्या जागेवर कन्स्ट्रक्शन करून फार्मा इक्विपमेंट्स आम्ही मॅन्युफॅक्चर करतो, आम्ही सिलेक्ट करतो. आणि तेव्हा मिलियन टॅबलेट्स, मिलियन कॅप्सूल्स, इंजेक्शन्स, सलाईन्स जिथे बनतात तो एन्व्हायरमेंट आम्ही क्रिएट करतो. त्यामुळं त्या रूमला क्लीन रूम असं नाव दिलं जातं. त्याचा दरवाजा, त्याची खिडकी, त्याची छत, त्याच्या भिंती ह्या सायंटिफिक पद्धतीने बनवलेल्या असतात. ते आहे क्लीन रूम. आणि मला खूप आनंद आहे मी जे करतोय, जेणेकरून असंख्य लोकांपर्यंत ह्या आपल्या तुमची जनरिक मेडिसिन पण पोहोचतात आणि त्याच्यात आमचा मोलाचा सहभाग असतो. नाशिक अंबडला माझी फॅक्टरी आहे. महाराष्ट्रात, भारतात आम्ही प्रोजेक्ट करतो. भारताच्या बाहेर रशिया, आफ्रिका, US, श्रीलंका, सौदी अरेबिया अशा अजून भरपूर कंट्रीज आहेत जिथे आम्ही काम करतो. आणि या प्लॅटफॉर्मवर जे आमचं नामांकन झालं आणि आम्हाला पुरस्कृत करण्यात येतं आहे त्याबद्दल सर्व आयोजकांचे धन्यवाद. थँक्यू. Category is Best Clean Room Manufacturer Company of the Year, and the award goes to the founder and managing director of Lucky Deep Clean Room Private Limited, Mr. Mangesh Sonavne. जगांचा सन्मान. Next, ladies and gentlemen, we have another huge trophy and a token of thanksgiving. I would like to call upon the stage the founder and managing director of Lucky Deep Clean Room Private Limited, Mr. Mangesh Sonavne. नमस्कार मंडळींनो. डॉक्टर राजपूत, GST असिस्टंट कमिशनर. माझं 2020-21चं ऑडिट लागलं, 21-22चं ऑडिट लागलं आणि नुकतेच यांची बदली होऊन नाशिकला आली. मला जवळपास पहिली ऑर्डर निघाली होती 46 लाखाची, दुसरी ऑर्डर निघाली होती 11 लाखाची. मला यांनी कॅबिनला बोलवलं. सरांनी सांगितलं, मंगेशजी हे तुमच्या ऑर्डर्स निघालेले आहेत, याचं काय करायचं? तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत का? म्हटलं सर माझ्याकडे एक डॉक्युमेंट आहे, मी एक पाई भरलेली आहे. सरांनी त्यावेळेस डायलॉग मारला होता, ज्याला कर नाही त्याला डर कसली. त्यानंतर सरांनी मला
मुदत वाढवून दिली डॉक्युमेंट सबमिट करायचे. तर 20-21चे डॉक्युमेंट इतके आपले अकाउंटंट्स बदलतात. एक तर अकाउंटची कमी आहे मार्केटला, ठीक आहे, अकाउंटंट्सची. तिच्यामध्ये सरांनी सपोर्ट केला आणि 1 महिना वाढवून दिला आणि त्या 1 महिन्यात आम्ही सगळे डॉक्युमेंट पूर्ण केले. आणि तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, 1ही रुपयाची आम्हाला लायबिलिटी नाही निघाली. सरांनी आम्हाला त्याच्यातून पूर्णपणे आम्हाला हे केलेलं आहे, मदत केलेली. सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळा झाला तर खूप बरं होईल. थँक्यू सर. आदरणीय पंडित मॅडमच्या पूर्व परवानगीने 2 शब्द. एक्सपिरियन्स सांगतो सोनवणे साहेबांचा. 2 महिन्यापूर्वी मी नाशिकला चार्ज घेतला आणि ते आणि आणखी काही उद्योगपती इथले नाशिकमधले सातपूर आणि अंबड MIDCतले माझ्या ऑफिसला आले. अँड दे सेड की तुम्ही विदर्भात ज्या कारवाया केलेल्या आहेत त्या सर्व आम्ही न्यूज चॅनल्समध्ये, यूट्यूबवर, गुगलला बघितल्यात आणि तुमच्या स्वतःच्या ऑफिसने, तुमच्या आधीचा अधिकारी त्याने आम्हाला एवढं घाबरवलं आहे की जो राजपूत म्हणून ऑफिसर येतो आहे, ही इज गोइंग टू कंडक्ट युअर ऑडिट इन हिज. दे ऑल वेर टेरिफाईड. आय जस्ट टेल देम वन थिंग, कर भरला त्याला डर कशाला. ज्याने कर भरला, मी ज्यांच्यावर कारवाया केल्या ते नक्कीच मदर टेरेसा नव्हते, पण ज्याने कर भरलाय त्याला डर कशाला. एक डीलर फ्रेंडली एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फक्त वेळेवर टॅक्स भरा आणि आपल्या कर दायित्वाचं निर्वहन दर महिन्याच्या 20 तारखेला करा. अशा उद्योजकांचे बुक्स ऑफ अकाउंट पाहून बऱ्याचदा आम्ही एज्युकेट होतो की बुक्स ऑफ अकाउंट हे कसे मेंटेन करायचे. सो वी ऑल आर सो प्राऊड ऑफ यू. कीप इट अप. अँड सोनवणेजी, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. प्राऊड ऑफ यू.